नमस्कार, मी गीता आहेरे. वसई लाईव्ह न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्यासोबत वसईची नावाजलेली ज्येष्ठ वकील सौ रुचिता सामंत आपल्यासोबत आहेत चर्चा करण्यासाठी. त्या मुंबई, वसई, बॉम्बे हायकोर्ट, फॅमिली कोर्ट सगळीकडे ते कार्यरत आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करू. मॅडम नमस्कार. तुम्ही वकील पेशा का निवडला? तुम्हाला स्वतःची इच्छा होती की आई वडिलांची इच्छा होती की तुम्ही वकील व्हावं? आई वडिलांची इच्छा असं नाही म्हणणार मी. मला स्वतःलाच लहानपणापासून वकिली क्षेत्रामध्ये खूप आपुलकी होती. माझे आजोबा स्मॉल कॉज कोर्टामध्ये क्लार्क होते, त्यामुळे घरात जरी कोणी वकील नसला तरी पण ह्या क्षेत्राविषयी खूप जास्त प्रेम होतं. मी म्हणेन की वकिली ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही रोज तुमच्या समोर एक नवीन नवीन चॅलेंजेस येतात, रोज नवीन केसेस येतात, गरीब श्रीमंत वेगवेगळ्या प्रकारची लोक तुमच्या समोर येतात. त्यामुळे कसं होतं, तुम्हाला सोसायटीसाठी काम करायला मिळतं. हे एक प्रोफेशन असं आहे ज्याच्यामध्ये तुमचं रुटीनवर सेम नसतं, रोज काहीतरी वेगळं करायला मिळतं. आणि आय से की दिस इज द नोबल प्रोफेशन वेअर यू कॅन वर्क फॉर द सोसायटी. वकील पण काम करत असताना तुम्हाला आलेला चांगला आणि वाईट अनुभव आमच्या प्रेक्षकांना सांगाल का तुम्ही? चांगले अनुभव तर तसे बरेच आहेत, पण मी एक अगदी आनंदाने सांगेन की एका केसमध्ये असं झालं होतं की मॅरेज पिटिशन्स तर माझ्याकडे जास्त असतात. एकदा एक कपल आमच्याकडे आलं होतं ज्यांना म्युच्युअलमध्ये डिवोर्स घ्यायचा होता, पण त्याचं कारण असं काहीच नव्हतं भांडणाचं. फक्त एकच रिझन होतं की तो माणूस जो होता, म्हणजे जो जेंट्स होता, तो घराला किंवा बायकोला मुलीला जराही वेळ देत नव्हता. आणि त्याचं असं म्हणणं होतं की मी माझ्या ऑफिसेसमध्ये बिझी असतो. मग त्या केसमध्ये आम्ही खूप जास्त त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. बघा कसं आहे, डिवोर्स इट्स अ लास्ट ऑप्शन. त्याआधी माझा नेहमीच प्रयत्न असतो की त्यामध्ये काही काउन्सिलिंग करून ते परत एकत्र यावेत. आणि ह्या केसमध्ये तर 9 वर्षाची मुलगी होती. सो मी त्यांना म्हटलं की आपण लगेच फायलिंग नको करूया, आपण थोडा वेळ घेऊया. आणि आम्ही त्यांचे 3-4 सिटिंग केलेत काउन्सिलिंगचे. त्यानंतर पण ती मुलगी म्हणाली की नाही, आम्हाला फायलिंग करायचंच आहे, 6 महिन्याचा वेळ आहे ना मॅडम, आपण फायलिंग करूया. सो आम्ही त्यांचं फायलिंग पण केलं. त्यानंतर पण त्यांचे काउन्सिलिंगचे सिटिंग चालू होते आणि खरंच 3.5 महिने संपले होते आणि त्या दोघांनी माझ्याकडे येऊन सांगितलं की नाही, आम्हाला आमची केस मागे घ्यायची आहे. सो दॅट वॉज व्हेरी, म्हणजे माझ्यासाठी ती एक विक्ट्री होती की असं तर आपण न्याय मिळवून देतोच की कोर्टामध्ये केस चालवून आपण बायकांना मेंटेनन्स मिळवून देतो किंवा मुलांची कस्टडी मिळवून देतो, पण एक संसार पुन्हा एकत्र आणणं ते खरंच खूप चॅलेंजिंग होतं. आणि ती केस मला नेहमी लक्षात राहते, कारण की फॅमिली मॅटर्स हँडल करत असताना आपण एक घर संसार परत एकदा जोडणं ते खूप आनंदाचं होतं. वाईट अनुभव म्हणाल तर कसं होतं की ह्या प्रोफेशनमध्ये लोक कधी कधी गुगलवरती विश्वास ठेवतात किंवा आजकाल सोशल मीडिया खूप जास्त झालेला आहे. सो कधी कधी एखाद्या मॅटरमध्ये आपण खूप जास्त प्रयत्न घेतो आणि अगदी सगळं प्रिपरेशन अगदी व्यवस्थित केलेलं असतं. आपण कम्प्लिटली क्लायंटला अगदी सचोटीने काम करत असतो क्लायंटसाठी, आणि अचानक क्लायंट येऊन सांगतो की नाही, मला वकील चेंज करायचा आहे किंवा तुम्ही समोरच्या ॲडव्होकेट बरोबर काही सेटलमेंट केली आहे. मग त्यावेळेला नक्कीच कुठेतरी वाईट वाटतं की आपण असं केलेलं नसताना जेव्हा आपल्यावर कुणी काही असे आरोप करतं तेव्हा नक्कीच खूप वाईट वाटतं. त्यामुळे चांगले वाईट दोन्ही पक्षकार या फील्डमध्ये आमच्या समोर येत असतात आणि रोज त्यांना आपल्याला चॅलेंजिंग एक्सेप्ट करावेच लागतात या प्रोफेशनमध्ये. महिलांनी वकिली पेशाकडे येण्यासाठी तुम्ही काय सांगाल? नक्कीच हे प्रोफेशन स्त्रियांसाठी खूप चांगले आहे. म्हणजे मी म्हणेन आज वसईमध्ये म्हणाल तर वकिली जेंट्सपेक्षा लेडीज ॲडव्होकेट खूप जास्त प्रमाणावरती आहेत. पण हे चित्र खेडेगावांपासून चालू होणं फार गरजेचं आहे. बघा कसं आहे माहितीये, एक तर मी सांगेन की स्त्रिया खूप सचोटीने काम करतात. त्यामुळे आपण जर ह्या करिअरमध्ये आलात तर नक्कीच आपण देशाचं, समाजाचं नक्कीच प्रगतीकडे नेऊ शकतो. आणि ह्या प्रोफेशनमध्ये तुम्ही जेवढं करिअरला वेळ देता तेवढंच तुम्ही तुमच्या घरालाही वेळ देऊ शकता. बिकॉज बिंग अ वुमन तुम्हाला दोन्ही गोष्टी बॅलन्स कराव्याच लागतात. म्हणजे आपण कितीही म्हटलं की आता आम्ही चूल आणि मूल या कन्सेप्टमधनं बाहेर आलोय, तरी पण स्त्रियांना घराकडे लक्ष, मुलांकडे लक्ष हे द्यावेच लागते. सो मी सांगेन की ह्या करिअरमध्ये तुम्ही समाजासाठी काम करू शकता, तुम्ही तुमचं जॉब पण करू शकता आणि प्लस तुम्ही तुमचं घरही सांभाळू शकता. त्यामुळे नक्कीच माझं आव्हान आहे की स्त्रियांनी ह्याकडे, करिअरकडे खूप चांगुलपणाने एक्सेप्टन्स दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही फॅमिली मॅटर जास्त हँडल करता, मग त्यावेळी महिलांवर होणारा अन्याय तर तुम्ही कसं ते हँडल करता ते तुम्ही सांगू शकता?
नक्कीच. आपल्याकडे पहिल्यापासूनच म्हणजे कसं पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे कितीही म्हटलं की स्त्री पुरुष समानता वगैरे, तरी पण आजही महिलांवर होणारे अन्याय काही थांबलेले नाहीयेत. आजही आमच्याकडे बऱ्याच केसेस येतात, त्याच्यामध्ये खरंच महिलांवरती खूप जास्त प्रमाणात अत्याचार होत असतो. कसं आहे, ह्याचं प्रमाण नक्कीच कमी झालंय. पूर्वीच्या काळी कायद्याचे तेवढे ज्ञान नव्हते. त्यामुळे स्त्रिया स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविषयी कुठेच बोलत नसत. त्या ते निमूटपणे सहन करत असत. पण कसं झालंय, आता हळूहळू कायद्याचे ज्ञान मिळत असल्यामुळे किंवा आता लोक विचार करतात की आपल्यावर अन्याय होतोय, तर आपण आई वडिलांशी या विषयावर बोलूया किंवा आपल्या मैत्रिणींशी बोलूया, वकिलाकडे जाऊया. त्यामुळे काही प्रमाणामध्ये नक्कीच हे प्रमाण कमी झालंय. पण आपण सांगू शकतो की आजही कसं होत आहे की जे शारीरिक अत्याचार होत नसले तरी सुद्धा मानसिक अत्याचार, जसं की आजकाल स्त्रिया ऑफिसेसना जातात, पण त्यावरून सुद्धा त्यांना टोमणे टुचके ऐकावे लागतात की तू घराकडे लक्ष देत नाहीस किंवा तू जास्त वेळ फक्त ऑफिसलाच देतेस, तू मुलांकडे लक्ष देत नाहीस. सो प्रमाण बदललेलं आहे, ती डेफिनेशन चेंज झालेली आहे. मी तर म्हणेन की डोमेस्टिक व्हायलन्सची डेफिनेशन जसं आपली लाईफस्टाईल चेंज झाली त्याप्रमाणे ती चेंज झालेली आहे. पण व्हायलन्स हा आजही अस्तित्वात आहे. आपण जेव्हा ऑफिसेसमध्ये जातो तर असं बघायला मिळतं की स्त्रियांवरती शारीरिक म्हणता येणार नाही, पण सेक्च्युअल हॅरेसमेंटच्या केसेस होतात. सो आजही स्त्रिया कुठे ना कुठेतरी ह्याला सगळ्याला बळी पडतायत आणि त्यासाठीच आपल्याला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणा किंवा मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट म्हणा किंवा प्रिव्हेन्शन ऑफ सेक्च्युअल हॅरेसमेंट ऍट वर्कप्लेस ऍक्ट अशा कायद्यांचं ज्ञान, त्याचा जास्तीत जास्त अवेअरनेस, त्या कायद्यांची अंमलबजावणी हे करणं खूप गरजेचं झालेलं आहे. आजही खेड्यापाड्यांमध्ये असं दिसून येतं की बायकांना ऑफिसेसमध्ये काम करताना साध्या बेसिक गरजा ज्या आहेत त्यासाठी सुद्धा त्यांना प्रयत्न करावे लागत आहेत. ते सुद्धा वातावरण ऑफिसेसमध्ये नाहीये. त्यामुळे अत्याचार, अन्याय हे डोमेस्टिक पण चालू आहेत, प्लस ऑफिसेसमध्ये पण चालू आहेत. सो म्हटलं तर स्त्री पुरुष समानता आजही आपल्याकडे दिसून येत नाही. आता जसं तुम्ही म्हणालात की सेक्शुअल हॅरेसमेंट जे ऍक्ट आहे त्याबद्दल तुम्ही भरपूर मार्गदर्शन केलं असं ऐकलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? हो, मी सेक्च्युअल हॅरेसमेंटच्या बऱ्याच केसेस हँडल करते आणि जो ऍक्ट आहे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्च्युअल हॅरेसमेंट ऍट वर्कप्लेस ऍक्ट, हा ऍक्ट 2013 मध्ये अस्तित्वात आलाय. आज आपण आहोत 2023 मध्ये. आज 10 वर्ष झालीत, पण आपण बघून येतो की अजूनही अवेअरनेस नाहीये. या ऍक्ट अंतर्गत खरं सांगायचं तर प्रत्येक कंपनीमध्ये जिथे 10 पेक्षा जास्त काम म्हणजे एम्प्लॉई आहेत तिथे एक इंटरनल कमिटी असणं आवश्यक आहे. पण आजही आपण बघून येतो की अशी कमिटीची फॉर्मेशन न झाल्यामुळे स्त्रियांवरती सेक्च्युअल हॅरेसमेंट होते. असं म्हणता येणार नाही की सेक्च्युअल हॅरेसमेंट म्हणजे अगदी त्यांच्यावरती सेक्च्युअली खरं म्हणजे काही होतंय. हे जे डेफिनेशन आहे ते खूप वेगळं आहे आणि ते त्या ऍक्टमध्ये अगदी एक्सप्लेन केलेलं आहे. सो सध्या आम्ही गेले काही महिने, काही वर्ष म्हणता येईल, ह्याविषयी खूप वेगवेगळ्या शिबिरांमधनं वगैरे मार्गदर्शन करतोय आणि मी बऱ्याचशा कंपनीजमध्ये एक्सटर्नल मेंबर म्हणून पण कार्यरत आहे ह्या ऍक्ट अंडर. त्यामुळे बरेचसे तिथून सुद्धा अवेअरनेस कॅम्प वगैरे करता येतात. हल्ली घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यासोबत डोमेस्टिक व्हायलन्सचे पण केसेस वाढलेले आहेत. याबद्दल तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? घटस्फोटाचे प्रमाण खूप जास्त वाढले हे अगदी खरं आहे, पण त्यामागे कारणं फार भिन्न आहेत. बघा कसं आहे, म्हणजे आम्ही आता गेले 10-12 वर्ष जे काही फॅमिली मॅटर्स हँडल करतो त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी समोर येतात. तर लक्षात येतं की घटस्फोट हा कधी एका कारणामुळे घडत नसतो, त्यामागे बरीच एक शृंखला असते. सो आपल्याला रूट कॉज काय होती हे शोधायची गरज असते. सो कसं आहे ना, मी सांगेन की आपण आपल्यामध्ये जे मतभेद असतात त्यावरती चर्चा करणं गरजेचं असतं. घटस्फोट हा आपण निर्णय कधी घेतो, जेव्हा आपल्याला एका लिमिटेशन पर्यंत आपण प्रयत्न करतो पण ते नातं टिकत नाही, तेव्हा आपण घटस्फोटाचा निर्णय घेतो. पण तो निर्णय घेण्यापेक्षा जर आपण आपल्यातले मतभेद, बघा कसे, एखादी मुलगी लहानपणापासून वयाच्या 20-22 वर्षापर्यंत एका वेगळ्या घरामध्ये, एका वेगळ्या चालीरीतींमध्ये वाढलेली असते. लग्न होऊन ती दुसऱ्याच्या घरात येते, तेव्हा तिच्या लाईफमधली प्रत्येक गोष्ट चेंज होते. त्याचबरोबर मी सांगेन की मुलांच्या आयुष्यामध्ये तेच होतं. आपण असं म्हणतो की फक्त लेडीजच सॅक्रिफाईस करतात, आपलं घर सोडून येतात, पण तसं नसतं. त्याच्या सुद्धा लाईफस्टाईलमध्ये खूपशा प्रमाणात बदल होतात. सो ऍडजस्टमेंट दोघांनाही कराव्या लागतात.
प्लस त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्याच आयुष्यामध्ये थोड्या ना थोड्या प्रमाणामध्ये बदल झालेले असतात. सो प्रत्येकाने एकमेकांना जर समजून घेतलं तर काय होतं की हे जे नवीन नातं असतं त्याचं बॉन्डिंग खूप चांगलं होतं. आणि एकदा का सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आपलं बॉन्डिंग व्यवस्थित झालं की ते कंटिन्युएशन मध्ये राहतं. डिवोर्सचे मोस्ट ऑफ द वेळेला आम्ही ऐकतो की सासूचं पटत नाहीये माझ्या बरोबर किंवा आई वडिलांचा इंटरफेरन्स, ह्या गोष्टी सुद्धा खूप मायने ठेवतात. पूर्वी कसं होतं, मुलींचं लग्न झालं की आई वडिलांचा पूर्णपणे हस्तक्षेप थांबायचा. आता तसं नाहीये. आता आपण कंटिन्युअस आपल्या माहेरच्या व्यक्तींबरोबर सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये असतो, आपल्या मैत्रिणींच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. सो सांगणारे बरेच काही आपल्याला असतात. मग ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट सुद्धा आजकालच्या मुलींवरती खूप लवकर होतो आणि मग कुठेतरी हे नातं शेवटी घटस्फोटावर येतं. पण त्यापेक्षा जर मतभेद बोलून आपण एकमेकांना वेळ देऊन, आज कसं आहे आपली ऑफिसेसच्या वेळा आज आपण बघायला गेलो तर आपण दिवसातले 8 ते 12 तास तर ऑफिसेससाठी असतो, बाहेरच असतो. म्हटल्यावर कसं होतं की फार कमी वेळ आपण आपल्या नात्याला देतो. सो हा जो नात्याला देण्याचा वेळ आहे तो आपण टेकिंग फॉर ग्रँटेड घेणं खूप चुकीचं राहतं. की हा ते ती करणारच किंवा हे काम तो करणारच असं म्हणण्यापेक्षा दोघांनी मिळून एखादं काम केलं, मग ते घरातला स्वयंपाक असो किंवा भाजी मार्केटिंग असो किंवा मुलांचा अभ्यास असो, घरातल्या कुणाचा आजारपण असो, हे जर नवरा आणि बायकोने एकत्र येऊन करायचं म्हटलं तर नक्कीच एकमेकांचे डिस्कशन वाढू शकतं. किंवा कधीतरी आपण एखाद्या छोट्या छोट्या कारणांसाठी सुद्धा आपल्या ऑफिसचं काम थोडं ऍडजस्ट करून एकमेकांना वेळ दिला तर त्यामध्ये सुद्धा घटस्फोटाचे परिणाम खूपच्या प्रमाणात कमी होतील. कारण कसं होतंय, आपण वेळ देत नाहीये आणि वेळ देत नाहीये त्यामुळे एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्स सुद्धा वाढलेली आहेत. आपण ऑफिसेसमध्ये जास्तीत जास्त वेळ असतो त्यामुळे कसं होतं, कुठेतरी आपला कल बाहेर जास्त म्हणजे आपण असा विचार करतो की नाही आपण एक कॅज्युअल रिलेशनशिप बॉन्डिंग चालू करतो आणि मग त्यामध्ये बरेचसे आपण वाहवत जातो. सो एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्सचे प्रमाण सुद्धा हल्ली खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत. सो कुठेतरी ह्या सगळ्याला आपण आपलं कल्चर सांभाळणं, प्रत्येकाचं याबाबत मत नक्कीच वेगळं आहे आणि तेही असलंच पाहिजे कारण की आपल्या फंडामेंटल राईट्स प्रमाणे आपण हा दृष्टिकोन बघण्यात येतो. पण आपण जर डिवोर्सचा विचार करायला गेलो तर ही सगळी कारणं असतात त्यामागे आणि थोड्या थोड्या प्रमाणात ही कारणं एकत्र येऊन माणूस डिवोर्सकडे जातो. सो ह्या सगळ्या गोष्टी हल्ली वाढल्यामुळे डिवोर्सचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे. सो आपण हा विचार केला तर ह्यामध्ये आपण काहीतरी कमी करू शकतो. कसं आहे की जर आपलं पटतच नाहीये, अन्याय नक्कीच सहन करू नये. पण जर आपल्यावरती अन्याय होतोय तर आपण आवाज नक्कीच त्यासाठी घेतला पाहिजे. पण छोट्या छोट्या कारणांसाठी डिवोर्स हे रिझन नसावं. जर आपल्याला असं वाटतंय की बाबा नाही पटूच शकत नाहीये किंवा आपल्याला खूप काही सहन करावं लागतंय आणि पुढे जाऊन ह्या सगळ्याचा परिणाम खूप वाईट होणार आहे, तर नक्कीच आपण डिवोर्स हा एक बेस्ट ऑप्शन असतो. आपण आपला मार्ग मोकळा करू शकतो आणि आपण आपल्या लाईफमध्ये मूव्ह ऑन करू शकतो. आता पहिल्यासारखं राहिलं नाहीये की डिवोर्स ही आहे म्हणून कोणी तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघेल. हे आता चेंज नक्कीच झालेलं आहे. त्यामुळे मूव्ह ऑन होणं प्रत्येकाला करिअरच्या बाबतीत किंवा नवीन लाईफमध्ये हेही गरजेचं आहे. सो हा प्रत्येकाने आपला घेण्याचा दृष्टिकोन आहे. कुटुंब टिकून ठेवण्यासाठी तुम्ही प्रेमाचा काय सल्ला द्याल? कुटुंब हे फक्त 2 माणसांचं नसतं. नक्कीच त्याच्यामध्ये मुलीचे आई वडील, मुलांचे आई वडील, आपली स्वतःची मुलं, ह्या सगळ्यांचं मिळून एक कुटुंब तयार होतं. असं होतं बरेचदा आमच्याकडे अशाही केसेस येतात की अगदी एक 8-10 वर्ष सगळं व्यवस्थित सुरू असतं पण मग नंतर थोड्याशा गोष्टीमुळे लोक डिवोर्सचा निर्णय घेतात. तर मी सांगेन की असं करताना तुम्ही तुमच्या कुटुंबाचा विचार करणं खूप गरजेचं असतं. हल्ली तर महिला कधी कधी आता हे जे कायदे आपल्याकडे अंमलबजावणी झालेली आहे ते स्त्रियांच्या प्रगतीसाठी झालेले आहेत. पण असंही दिसून येतं की स्त्रिया त्याचा दुरुपयोग करतात. खोट्या 498A केसेस फाईल करणं किंवा खोट्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस हँडल करणं, ह्यामुळे काय होतं, ह्या अशा खोट्या केसेस केल्यामुळे कुटुंबाचं खूप जास्त नुकसान होतं. कधी कधी आपण आपल्या रागामध्ये असताना नवऱ्याला अद्दल घडवण्यासाठी त्याच्या घरातल्यांना सुद्धा याच्यामध्ये फरफट करतो. तर ते नक्कीच खूप चुकीचं आहे. आपण आपल्या कुटुंबाचा विचार करणं फार गरजेचं असतं. आपला राग हा थोड्या वेळाचा असतो पण आपण कोणाचं तरी अख्खं आयुष्य त्याच्यामध्ये खराब करतो. सो मी सांगेन की कायद्याची जे कायदे निवडलेले आहेत किंवा जे कायदे इनॅक्ट झालेले आहेत हे कायदे आपल्या सगळ्यांच्याच प्रगतीसाठी झालेले आहेत. सो आपण त्याचा विचार करून त्याची योग्य अंमलबजावणी करणं
खूप गरजेचं आहे. कुटुंबाला सांभाळून घेणं आणि एकमेकांना सांभाळून घेणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण जसं एखाद्या वेळेला आपल्याला असं वाटतं की समोरचाच चुकतोय, पण तसं नसतं. काउन्सिलिंग मध्ये आल्यावरती आपल्याला कळतं की कुठेतरी आपणही चुकत असतो. आम्ही जेव्हा काउन्सिलिंग करतो तेव्हा हे लक्षात येतं की दोन्ही बाजूची काही ना काही चूक असते, कधी कुटुंबातल्या कोणाची चूक असते. सो आपल्याला आपण कुठे चुकतोय हा जर विचार केला तर नक्कीच आपण प्रेमाने एकमेकांसोबत राहू शकतो आणि कुटुंब पद्धती नक्कीच एकत्र राहू शकते. तुम्ही आमचा प्रेक्षकांना खूप छान असा सल्ला आणि मार्गदर्शन दिला, त्याबद्दल वसई लाईव्ह न्यूज तर्फे तुमचं मनापासून आभारी थँक्यू. आहे. मी पण सांगेन की वसई लाईव्ह न्यूजने मला आज इथे बोलवलं आणि ही चांगली संधी दिली, त्याबद्दल मी पण वसई लाईव्ह न्यूजची खूप खूप आभारी आहे आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.